नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं चॅनलवर स्वागत. मित्रांनो, दिनांक 14 ऑक्टोबर 1956 साली बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारला होता व आपल्यासोबतच 5 लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा सुद्धा दिली. त्यात दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं वर्णन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नसेल केला तर करून घ्या आणि नवीन आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. चला तर मग सुरू करूया. जगामध्ये दुःख आहे आणि त्यावर तथागत गौतम बुद्धांनी निसर्ग नियमांवर आधारित मार्ग शोधून काढला आहे, ज्याचे आचरण करून पृथ्वीवरील प्रत्येक जीव आपले जीवन सुखमय करू शकतो. तथागत गौतम बुद्धांचा धम्म प्रत्येकापर्यंत पोहोचावा त्याकरिता घेतलेला एक पाऊल, एक संकल्पना. चलो बुद्ध की ओर. मैं ब्रह्मा, विष्णु और महेश को कभी ईश्वर नहीं मानूंगा और न उनकी पूजा करूंगा. ब्रह्मा, इस देवता की पूजा नहीं होती. सर्वसाधारण रूप में इसके नाम से भारत में केवल एक ही मंदिर आज तक देखने को मिला है और वह भी अजमेर पुष्कर में है. ब्रह्मा को सृष्टि का कर्ता मानने पर भी ब्राह्मणवादियों ने उसकी पूजा का विधान क्यों नहीं किया? यह एक आश्चर्यजनक, विवादास्पद और अनुसंधान का विषय है. विष्णु, इस देवता का काम केवल ब्राह्मण धर्म की रक्षा करने के लिए बार बार जन्म लेना ही है. यह 4 हाथों वाला देवता है. इसके हाथों में शंख, चक्र, कमल फूल और गदा है. इन चारों का आधार जाति पाति है. शंख ब्राह्मण का प्रतीक है, चक्र क्षत्रिय का प्रतीक है, गदा बनिया का प्रतीक है और कमल फूल शूद्र का प्रतीक है. विष्णु पुराण में जो इसका वर्णन किया गया है उसे यही प्रतीत होता है. महेश, शंकराच्या नावाने लोक सोमवारी उपवास करतात व शंकराच्या पिंडीची अनेक प्रकारे पूजा करतात. परंतु शंकराची पिंड ही काय वस्तू आहे याचा कोणी विचार केला काय? तिसरी गोष्ट आणि ती म्हणजे दत्तात्रेयाची. अत्री ऋषीची बायको अनुसया ही महान पवित्रता आहे असे ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवाच्या बायकांना नारद सांगत गेला. आपल्यापेक्षा कोणती स्त्री अधिक पवित्रता असावी हे त्यांना पाहावे ना. तेव्हा या 3 बायकांनी आपल्या नवऱ्यांना अनुसयेचे पतिव्रत हरण करण्यास सांगितले व त्या बायकांचे म्हणणे ऐकून हे तिघेही वीर त्या कामास तयार झाले. हे तिघेही अनुसयेच्या घरी गेले. तिच्या नवऱ्याला काही कारण सांगून दुसरीकडे पाठविले व आपण अनुसयेच्या सहवासात राहू लागले. या अवस्थेत तिने एका मुलाला जन्म दिला आणि त्या बालकाचे जनकत्व कोणाकडे हा विचार पडल्यामुळे त्या तिघांवर सारखी जबाबदारी टाकण्याकरिता त्यांना 3 तोंडे लावली व तोच हा दत्तात्रेय अवतार. मैं राम और कृष्ण को ईश्वर नहीं मानूंगा, न कभी उनकी पूजा करूंगा. विथायन सुक्त में भगवान गौतम बुद्ध ने ईश्वर के प्रति कुछ और सुलझे हुए विचार प्रस्तुत किए हैं. वे कहते हैं कि सुख, दुख आदि ईश्वर कर्तृत्व नहीं हो सकते. अन्यथा पाणातिपाता, अदिन्नदाना, अब्रह्मचर्य, मूसावादा, पिशुनवाच, पुरुषवाचा आदि सभी को ही कर्ता मानना पड़ेगा. ऐसा मानना कपट, छल होगा. यह हमें अकर्मणीय बना देंगे. राम, कृष्ण खरोखरच देव आहेत काय? ज्यावेळी राम, सीता व लक्ष्मण हे जंगलात राहत होते त्यावेळी लक्ष्मणाने रावणाची बहीण
शूर्पणखाचे नाक कापले. देव माणूस असे कृत्य करेल काय, हे पहिले कारण आहे. तसेच बाली व सुग्रीव यांच्या कारभारात नाहक ढवळाढवळ केले. एवढेच नव्हे तर बालीने आपले राज्य व पाणी सुग्रीवाच्या हवाली करावी अशी रामाने सक्ती केली. अशा गोष्टी देव माणूस करतो काय? अजून एक कारण आहे की कोणी एका धोब्याने सीतेच्या चरित्राबद्दल वाईट उद्गार काढले म्हणून रामाने तिचा त्याग केला. म्हणजेच देव माणूस असून सुद्धा पत्नीच्या चरित्राबाबत त्यांचा विश्वास नव्हता काय? ऐन माध्यमेनेच वेळी सीतेस जंगलात सोडावे असा हुकूम लक्ष्मणाला सोडणारा राम खरोखर देव माणूस होऊ शकतो काय? रामाने सीतेच्या बऱ्या वाईटपणाची चौकशी 10 वर्षे केली नाही. त्यामुळे त्याच्याकडे न जाता तिला धरणी मातेची आराधना करून आत्महत्या करावी लागली. अर्थात देव असून पत्नीसोबत अशी वागणूक बरोबर आहे काय? ज्या रामाला लोक देव मानतात त्याचे चरित्र असे होते. सीता ने राम के पास वापस जाने के बजाय मर जाना बेहतर समझा. जिस राम ने उसके साथ कसाई से भी अच्छा व्यवहार नहीं किया था, यह उस सीता की गति और राम का पाप था. जब युद्ध हो रहा था तो सुग्रीव के गले माला थी. वृक्ष के पीछे छिपे राम ने निशाना साधा. बाली की हत्या राम के चरित्र पर बहुत बड़ा धब्बा है. यह कायरता थी क्योंकि बाली निहत्ता था. उनके राज में संभवतः कोई शूद्र तपस्या कर रहा था. वह शंभु का नाम का शूद्र था. राम ने बेझिझक उसका सिर काट दिया. कृष्ण. महाभारताच्या लढाईत कृष्ण ही प्रमुख व्यक्ती होती आणि त्यावेळी कृष्णाने आपला लबाडी कारभार केला नसता तर कदाचित कौरव पांडव या बंधूमधील युद्ध उद्भवलेही नसते. कृष्णाने दोन्ही पक्षांना एकमेकांविरुद्ध चिथविले आणि त्यांच्या युद्धाचे रणकुंड पेटविले. एखाद्या व्यक्तीकडे अमुक गोष्ट मागण्यासाठी जा असे कृष्ण एकाच सांगत असे तर आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकू नका असे दुसऱ्यास बनवित असे. अशा गोष्टी देव माणसाच्या व पवित्र व्यक्तीच्या हातून घडतात. मग आपण कृष्णाला देवाचे स्थान कसे देणार? तुझी आई तुला नग्नावस्थेत पाहिली तर तू वज्रदेह बनशील असे कोणीतरी दुर्योधनास सांगितले होते. ही गोष्ट जेव्हा कृष्णास कळली तेव्हा कृष्ण गांधारीच्या घरी गेला. ज्यावेळी दुर्योधन घरी निघाले त्यावेळी कृष्णाने दुर्योधनास त्याच्या नग्नस्थी संबंधी काही विचारले आणि शरीर झाकण्यास सांगितले. गांधारीस दुर्योधनाचा शरीराचा जेवढा भाग पाहाव्यास मिळाला तेवढा भाग वज्रदेही बनला. हे गुपित कृष्णास माहीत असल्याने त्याने ते सर्वांना सांगितले आणि त्या गुपितावर घाला घालून भीमाने दुर्योधनाचा वध केला. यापेक्षा सामान्य माणूस बरा. दुर्योधनाच्या मरणाचे गुपित कृष्णास माहीत होते. अर्जुनाचे मरण टाळण्यासाठी दृष्ट योजना केली. द्रोणाचार्याचा मुलगा विश्वत्थामा हा जेव्हा रणक्षेत्रावर लढत होता तेव्हा कृष्णाने द्रोणाचार्यास विपर्यस्त माहिती दिली आणि धर्मराजास नरो वा कुंजरा असे विधान कराव्यास भाग पाडले. कृष्णाच्या फसव्या कृत्यामुळे शिशुपाल एवढा संतापला की कृष्णाला भर दरबारात त्याने शिव्या दिल्या. शिशुपालाच्या या निर्भय वृत्तीमुळे देवादिकांना देखील आनंद झाला. त्याने कृष्णाची खरडपट्टी केली म्हणून त्याच्यावर पुष्पवृष्टी जाहीरपणे करण्यात आली. कृष्ण हा देव नव्हता. एवढेच नव्हे तर सामान्य माणसापेक्षाही त्याचे कार्य हीन होते. कृष्ण. कुछ गोपियां यमुना किनारे
वस्त्र छोड़कर नदी में नहा रही थी। कृष्ण ने उनके कपड़े उठा लिए और नदी किनारे एक वृक्ष पर चढ़ गए कृकु वस्त्र देने से इनकार कर दिया। जब तक अपने वस्त्र लेने वे वृक्ष तक स्वयं चलकर न आए, जब वे आई तो कृष्ण प्रसन्न हुआ। कृष्ण एक योद्धा भी थे। उनके प्रत्येक कार्य, चाहे युद्ध हो अथवा राजनीति, सब अनैतिक था। उसका सर्वप्रथम कार्य अपने मामा कंस की हत्या करना था। कंस के धोबी से वस्त्र मांगे, उसे मार डाला और मन चाहे वस्त्र के लिए जब द्रोण धर्म युद्ध से पराजित नहीं हो रहे थे, तो कृष्ण ने उन्हें अधर्म युद्ध से पराजित किया। कृष्ण ने माया से सूर्य को छिपा दिया। इस पर जयद्रथ बाहर आ गया तो कृष्ण ने माया हटा ली और सूर्य निकल आया और अर्जुन ने जयद्रथ का वध कर दिया। भागवत पुराण में यह कहा गया है कि कृष्ण सदृश महापुरुषों द्वारा जो अयोग्य आचरण किए जाते हैं उन्हें दोष नहीं मानना चाहिए, क्योंकि वह सभी नियमों से परे है। विष्णु पुराण में स्वयं कृष्ण कहते हैं, हे स्वमंतक मणि के बारे में, इसको रखने का अधिकारी वही पुरुष हो सकता है जो लगातार संयम जीवन व्यतीत करता है। यदि कोई अपवित्र आदमी इसे धारण करता तो यह इसकी मृत्यु का कारण हो जाएगी। मैं कृष्ण, जिसकी 16,000 स्त्रियां हैं, इस मणि को ग्रहण करने का अधिकारी नहीं। आत्मा। एकदा अर्जुनाने श्री कृष्णाला विचारले, आत्मा कसा आहे? आत्मा वस्तू अशी आहे, लोखंडाने ज्याला कापले तरी घाव पडत नाही, असे उत्तर मिळाले। लोखंड हे लोखंडाने कापता येते। आत्मा अशी वस्तू आहे की लोखंडाने घाव करता येत नाही, असे असू शकेल काय? त्याचप्रमाणे आत्मा जळू शकत नाही, असे श्रीकृष्णाने उत्तर दिले। असे त्याचे सांगणे आहे की आत्म्याला क्लेश नाही, ताप येतो, खोकला येतो, पडस होते, हे सर्व थोतांड आहे। बुद्ध भगवंताला एकदा विचारले, आत्मा किती मोठा आहे? त्याची साईज काय आहे? लांबी रुंदी काय आहे? हा आत्मा आहे तरी कुठे? असे याज्ञवल्क्य यांनी हजारो प्रश्न विचारले। एकदा लोहित ब्राह्मणाने बुद्ध भगवंतास प्रश्न केला, तू शूद्रांना विद्या का शिकवितो? जो पात्र असेल त्याला विद्या, अपात्र असेल त्याला विद्या नहीं। मैं गौरी गणपति हिंदू धर्म के किसी देवी देवता को नहीं मानूंगा, न उनकी पूजा करूंगा। जब पार्वती स्नान कर रही थी तब शंकर कहीं गए थे, इसीलिए पार्वती ने किसी से उपसर्ग ना पहुंचे इसके लिए अपने शरीर का मैल निकालकर उसका रक्षण करता गणपति बनाया। तब प्रश्न उठता है, मैल से पैदा हुए अमंगल को देवता क्यों मानना चाहिए? ईश्वर निष्कलंक, मूर्तिमय तथा पवित्र होना चाहिए, परंतु इस धर्म के देवता बड़े विचित्र हैं, इसीलिए उनकी पूजा नहीं करनी चाहिए।